आज बघूयात तिखट पुरी. आमच्या इकडे तिखट पुरी म्हणतात ह्याला. दिवाळीच्या वेळेस खास आमच्या इकडे बनवतात हे. तर सुरुवातीला मी ज्वारीचं पीठ घेतले, 1 चमचा ज्वारीचं घेतले, 2 चमचे बेसन घेतले आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतले. तिन्ही पीठ मिक्स करायचे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं आणि थोडीशी हळद टाकायची. आणि आता त्याच्यामध्ये टाकलं, इथे घेतली मिरची, जिरं, लसूण आणि ओवा. हे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून. छान स्मूथ बारीक करून घ्यायची पेस्ट छान आणि त्याच्यामध्ये ॲड करायची पिठांमध्ये. काढून घेऊयात सगळी. आणि आता थोडं थोडं पाणी करून पीठ छान मळून घ्यायचं. एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं. आपण जसं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं छान. छान बनून झालाय. जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. थोडं थोडं पाणी हे करून मळायचं छान. आणि थोडंसं लास्टला तेल लावून एक 10 मिनटं सेट व्हायला थोडंसं ठेवून देऊयात. 10 मिनटं ठेवून देऊयात. 10 मिनटं झाले. इकडे तेल तापायला ठेवलंय मी कढईमध्ये आणि बनवून घेऊयात आपण छान. एक जसं चपातीला थोडासा मोठा घ्यायचा चपातीपेक्षा, गोळा करून घेऊयात आणि जसे चपाती लाटतो तसं लाटून घेऊयात. जर खाली चिटकायला लागलं तर थोडंसं पीठ लावलं तरी चालते वरून. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ नाही करायचे. आणि ह्याचे 4 भाग करून घेऊयात. गोल राऊंड केलं तरी पण चालतंय. आणि मी 4 भाग करून घेतले. तेल तापले की त्याच्यामध्ये सोडूयात. जशी पुरी तळतो तसं तळून घेऊयात. छान फुगली बघा, मस्त कलर पण आलाय आणि टम्म फुगली आहे. दोन्ही साईडने छान भाजून घेऊयात. थोडासा गॅस कमी ठेवायचा, नाहीतर करपू शकते लगेच. आणि थोडंसं तेल नितळेपर्यंत एका जाळीमध्ये वगैरे ठेवून द्यायचं. अजिबात तेल राहत नाहीये त्याच्यामध्ये. टेस्ट पण खूप छान झाली होती. तुम्ही दही सोबत पण खाऊ शकता हे आणि वरणासोबत पण छान लागतं. नक्की ट्राय करा.